शुभ संध्याकाळ सगळ्यांना. कल्पना लातूरकर यूट्यूब चॅनलवर आणि एका व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. कशा आहात तुम्ही सगळेजण? बरे हो का? तर मी बी आज काय मस्त बी नाही आणि मजेत बी नाही. तर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी म्हणते आज मी मस्त मजेत हाव. तर मी काय मस्त नाही काय नाही. तर ह्याचं कारण तुम्हाला सांगते. मी चालले माहेरला आणि माहेरला चालल्यावर तर माणसं म्हणजे बाया किती खुश राहतात, किती आनंदात राहतात. बरं माझं तसं नाही. माझं जाण्याचं कारण वेगळंच आहे. तर 19 तारखेला आता येणार आहे. 19 तारखेला म्हणजे परवा दिवशी. मला माहीत नाही ही व्हिडिओ मी आज शूट करायला आणि कधी त्याला ही करते पोस्ट करते काय माहीत नाही. बरं जाता जाता बनवा म्हणले, आजचा ब्लॉग सुरू करावं म्हणले. तर गावाकडे गेल्यावर रेंज बी राहत नाही ना काय राहत नाही. झाला पोस्ट तर करते आणि जर नाही म्हणलं तर तिथं 4-4, 5-5 तास एका व्हिडिओला लागतात एडिटिंग करायला बी, तिथं जाऊन वरी बसायला बी. खाली तर काही घर असं रेंज येत नाही. बरं वर जाऊन टेरेसवर बसावं लागते. माझ्या धाकट्या चुलत्याच्यात आहे ते स्लॅबचं बांधलेलं घर. तर त्यांच्या इथं तिथं वरी जावं लागते मला आणि वरी जाऊन मग करावं लागते, त्याला एडिटिंग करावं लागते आणि पुन्हा अजून पोस्ट करायचं म्हणलं का लई टाईम जाते. माझ्या वडिलाचं मला श्राद्धीसुद्धा मन वाटणं झालं आहे. कारण की अचानक मध्येच माझे वडील गेल्या. तर आम्ही अण्णा म्हणायचो त्यांना. तर त्यांना जाऊन आता 19 तारखेला 1 वर्ष होते आणि मग कसं खुश राहील हाय की नाही. आणि मी बी जर बारला जायचं म्हणलं की नाही 1-8-10 दिवसापासूनच माझी तयारी चालू राहते गावाकडे जायचं म्हणून. तर आता ह्या वेळेत चाललं म्हणजे कसलाच आनंद वाटणं गेला आहे. असं जायची इच्छा बी होणार. आईला सांगितली, आई मला येऊच वाटणं झाले. खरं सांगते मला जाऊच वाटणं. तर माझ्या वडिलाची पहिली पुण्यतिथी माझ्या अण्णांची आहे. मग कसं माणूस खुश येईल, कसं त्याला जावं वाटत आहे की नाही. तर जावं वाटणं झाले. बरं जावं तर लागतेच. आणि मी एक व्रत बी पाळलं. आई म्हणली तू व्रत धरलेस म्हणली येवंच लागते माई असं म्हणून कसं जमते. आलती इकडं वरी टेरेसवर कपडे ही ती काढावं म्हणून आणि जाणार आहो. तर माझा व्हिडिओ आजचा तुम्हाला मी माझ्या मैत्रिणीकडे गेल्याला किंवा माझी असं म्हणजे रेसिपी हे ते दाखवलेलं असलं बघायला मिळणार नाही. वडील आपले गेल्या तर ही गोष्ट लय अवघड होते. सहन करायला मनच लागणार. सकाळपासूनच असं मन लागणार झालं. 2-3 दिवसापासूनच असं करमना गेलं काय नाही. लय बेकार म्हणजे गावाकडे जायचं म्हणून ही वेगळंच हिवळ आले. तर 2 दिवस व्हिडिओ मला म्हणजे 2-3 दिवस मी व्हिडिओमध्ये टाकणार बी गेलते. तर हीच थोडं टेन्शन आलं. तर का मनस्थिती राहते का आणि ही ज्याचा बाप गेला त्यालाच माहीत राहते. बाप असणाऱ्याला कळत नाही बाप गेल्याचं दुःख राहते ती होय. तर चला व्हिडिओ जमल तितकं ही करण्याचा प्रयत्न करते मी. तर आता मी आले इथं बसमध्ये आणि बसले. मला बसवून गेल्या तर आणि मी एकटेच चाललो. परवाचे माझ्या पेपर चालू असल्यानं कोण बी संग येणं झाले. ह्यांनी आले ह्यांनी आणि पोरं येऊन बसून गेले माझे लेकरं. तर हो का आता इथं मी गाडी थांबले ही बस आणि ही गाडी कधी डायरेक्ट माझ्या माहेरातच जाते. आता तिथंच उतरते मी डायरेक्ट. आता तिथं कुठं थांबायची ह्याची काहीच गरज नाही. डायरेक्ट तिथंच उतरते गाडी. तर तुम्हाला थोडं ह्याच्यातलं धावते. इथं आहेत आजी आजोबा आणि अशी बस आहे आणि इकडून ही असं आहे आणि तिथून ती बाळ बघलाले गेलं बी असा इथलाही व्हिडिओ आहे बघा. बस अशी आहे. अजून सीट यायच्या तर बरोबर 10:30 ते 11:45 ही बस हलते. तर असं हे इथलं हे व्ह्यू आहे बघा. तिथं तिकीट हे ते बुक केलं आणि त्यांनी खाली थांबल्या तर पोरं आणि त्यांनी आहे तर हां इकडं बाहेर इकडं ठेवलते. मी इकडं खाली बसलते. तर गप म्हणा असं मी एका बॅगमधलं का ती पांघरायचं स्टॉल काढला ते तर जोक ना तर काढून नेलं बी बाई
इकडच्या कडची बॅग आणि त्याच्यामध्ये कपडे दुनियाचे. असला हाल बॅग पडेल तर आजी तुम्हाला का सांगू. मग रडला आले बाई मी तिथं. मग माझी ही पोरं आत्ता तुम्ही बघितलं का. मग म्हणाले मम्मी राहू दे रडू नका आता का करावं. नवे कपडे त्याच्यात का राहते का राहत नाही सांगा आहे का. किती काय राहते आपलं सामान. काही एक सामान घेतो आपण बाया माणूस. हां आणि महिन्याची सुट्टी 15 महिन्याची सुट्टी होती. 15 दिवस आहे महिन्याची. खाली असं आपण समोर ठेवत नाही तसं ठेवून बसल ते एका कडला. गप म्हण्या बॅग नेलं मग कळू सुद्धा दिलनी बघा त्यानं नेताना. असं डोळ्यातलं काजळ काढल्यावरच केलं त्यानं काढजोक तर असं पळवलं बी बॅग खाली असं ठेवलं. हां इथं का असं बॅग ठेवलं ते. आणि एकीकडची एक तर पायाजवळच होती आणि दुसऱ्या कडेला म्हणजे का एकीकडे ह्या हातात पर्स होती आणि इकडच्या कडेला बॅग होती. अशी 2 बॅगा होत्या. आणि माझे ही पोरं तिकीट काढायला गेलते. मम्मी बस इथं आम्ही तिकीट काढून आलो म्हणले. लेकरं माझे तिकीट काढायला गेले बाई. कशाच काय आजी गप म्हण्या. आणि लई थंडी वाजली मला. हुडहुडीच भरल्याने झाली तेव्हा जरा पाऊस येऊ लागला असं जरा. कशाचं काय आता अंगावर जरा घेऊ माहिती स्टॉल म्हणून पर्समधलं काढलं तर जोकना तर नेलं बी माय गप म्हण्या. असलं केलं तर बाई लई जपून राहू. ह्याच्यामध्ये नाही बाहेर इथं बसल्यावर गाडीची वाट बघू जोक नाही. आपण बसत नाही बाहेर आता वाट बघू जोक ना. तिकीट काढल्यावर असं बसत नाही आपण काढू जोक ना. तिकीट काढून गाडी जोक ना वाट बघता बघा. त्या टायमाला केलं मला तसलं. असं मन म्हणजे लागणार गेलं. किती रडत होते बघा मी. लई सामान गेलं माय त्याच्यात. माझं नवे लेकराचे माझ्या कपडे माझ्या साड्या गेल्या 2-2, 3-3 हजाराच्या साड्या आईनं आमच्या घेतलेल्या मला सणाला वाराला. इकुलती एकच हाव मी बी. 2 भाऊ आहेत मला. आता एका लेकीला माणूस जरा असं म्हणजे आता 2 ही 3 असल्यावर जरा फरक पडते आणि एकटा असल्यावर फरकच राहते का नाही. करत्या तर मायबाप लेकी व्हायला समजा बरं. कसं आता मी लई दिवसातून जाते त्याच्यानं का करत्या तर मला बकळ हो का कशाचं काय. लई साड्या माझ्या गेल्या त्याच्यामध्ये आजी लईंदी दुखणं आलं तर मला. भाऊ म्हणाला कशाला मनाला लावून घेऊलेली असताई राहू दे. हां गबस उगं रडणूक टेन्शन घेऊनूक तुझ्यावरचीच वार गेली म्हणावं लागल म्हणलाला भाऊ मला. काय बी म्हणलाला सांगलाला समजावलाला. लय हुशार राहावं लागते प्रवासात. आता बस आली लातूरमध्ये. आता इथून मग माझ्या माहेरला वळते. मॉर्निंग सगळ्यांना. दुसरा दिवस उजडला आहे आणि मी आता गावाच्या जवळ आलो. तर बघा एवढं छान सगळं वातावरण आहे. माझ्या अण्णाला सकाळी उठायचे. जल्दी उठून चहा प्यायची सवय होती. हॉटेलमध्ये जायचे. त्यांच्या दोस्ताचं हॉटेल होतं गावात. लय लवकर चहा लागायचा. सगळे झोपेतून उठायचे आधी तर अण्णाला चहा लागायचा. एवढं अंतकरण
आले मा इकडं परत हो का फार वाकले हो का आडवीच पडले डायरेक्ट दिसले का आडवी पडले तू